एखाद्या संख्येचा जर वर्ग करायचा म्हटलं तर आपण त्याच संख्येने त्याच संख्येला गुणतो. पण एकक स्थानी 5 अंक असलेल्या संख्येचा वर्ग आपण काही सेकंदामध्ये काढू शकतो. यामध्ये आपण पहिला जो काही अंक म्हणजे 15 आहे तो 15 अंक घेतला. इथं 15 आणि 15चा गुणाकार न करता काही सेकंदामध्येच आपण याचा वर्ग काढू शकतो. बघा, एकक स्थानी इथं 5 आहे. सुरुवातीला आपण 5चा वर्ग आहे तसा करायचा 25. 5चा वर्ग 25 आणि दशक स्थानी इथे 1 हा अंक आहे. इथे काय करायचं तर 1च्या नंतर येणारी जी काही क्रमिक संख्या आहे ती 2 असते. म्हणजे 1च्या नंतर येणारी जी काही संख्या आहे 2, त्या 1चा आणि त्यानंतर येणारी संख्या 2 यांचा गुणाकार करायचा. म्हणजे 1 गुणिले 2 2 येतं. ते 2 आपण इथे लिहायचं. म्हणजे 15चा वर्ग होतो 225. त्याचप्रमाणे जर 25चा वर्ग तुम्हाला करायचा असेल तर बघा, दशक स्थानचा अंक आहे 2. 2 नंतर येणारी क्रमिक संख्या आहे 3. या दोन्हीचा गुणाकार करायचा. 2 गुणिले 3 म्हणजे 6 येईल. आणि पुढचा जो काही एकक स्थानचा अंक आहे 5, त्याचा वर्ग असतो 25. तो 25 आहे तसा लिहायचा. आणखी एक उदाहरण आपण बघूया. 35. या 35मध्ये 3 हा अंक आहे दशक स्थानी. या दशक स्थानचा जो काही 3 हा अंक आहे, या 3 नंतर येणारी क्रमाने येणारी संख्या आहे 4. म्हणजे 3 आणि 4चा गुणाकार होतो 3 चौक 12. 12 आणि इथं 5चा वर्ग 25. म्हणजे 35चा वर्ग होणार आहे 1225. अशा प्रकारे एकक स्थानी जर 5 अंक असेल तर काही सेकंदामध्येच या पद्धतीने आपण त्याचा वर्ग करू शकतो. यामध्ये कितीही मोठी संख्या असू द्या, मोठ्यातल्या मोठ्या संख्येचा वर्गही तुम्ही या पद्धतीने करू शकता. उदाहरणार्थ जर पण घेतलं 95चा वर्ग होतो. बघा, दशक स्थानचा अंक आहे 9. 9 गुणिले 9 नंतर येणारी क्रमाने संख्या आहे 10. म्हणजेच 9 गुणिले 10 90. हे 90 इथं लिहायचं आणि त्याच्या पुढे 5चा वर्ग 25. म्हणजे 95चा वर्ग होतो 9025. या प्रकारे तुम्ही एकक स्थानी 5 अंक असलेल्या संख्येचा वर्ग काढू शकता.